ती व्यक्ती शांत चित्ताने हे सर्व ऐकत होती. इतके सांगितल्यावर आनंदात मग्न असण्याचे आणि मनावर ताबा मिळवण्याचे प्राचीन तंत्र शिकण्यासाठी तो इथे आला आहे ही त्याची मनाची इच्छा बोलून दाखवल्यावर तो जुलियनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, जर तुला खरोखरच मनापासून हे तंत्र आणि मंत्र शिकायचे असतील तर ते तुला शिकवणं हे माझं कर्तव्य आहे. मी खरोखरीच शिवानामधल्या त्या योग्यांपैकी एक आहे ज्यांच्या शोधात तू इथपर्यंत आला आहेस. कित्येक वर्षानंतर कित्येक अयशस्वी लोकांपैकी तू पहिला आहेस ज्यांनी आम्हाला शोधून काढलं आहे. मला खरोखरच तुझ्या जिद्दीचं आणि चिकाटीचं कौतुक वाटतं. तू खरोखर एक चांगला वकील असला पाहिजेस, त्याने सांगितले. थोडा वेळ थांबून तो म्हणाला, तुझी इच्छा असल्यास तू माझ्याबरोबर ये आणि माझ्या मंदिरात, जे इथून बरंच लांब आहे, तिथे माझा पाहुणा म्हणून राहा. अजून काही तास तुला चालावं लागेल. तिथे माझे बंधू आणि बहिणी आहेत, ते सर्वजण तुझे स्वागतच करतील. आम्ही सर्व मिळून आम्हाला जी तंत्र माहीत आहेत ती तुला शिकवू. आम्हाला हे ज्ञान आमच्या पूर्वजांकडून मिळालं आहे. पण आमच्या एकांतवासाच्या जगात मी तुला नेण्यापूर्वी आणि आम्ही आमची सारी गुपितं आणि ज्ञानाचं भांडार उघडण्यापूर्वी मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे. जेव्हा तू हे सर्व शिकशील तेव्हा तू तुझ्या देशात जा आणि तिथे तुमच्या लोकांना हे शिकव. आम्ही जरी एकांतवासात इथे असलो तरीही तिथे काय चालले आहे हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही लोक तिथे कसे जगत आहात, किती तणावपूर्ण वातावरणात आणि द्विधा मनस्थितीत जगत आहात हे आम्हाला माहिती आहे. तू तिथे जाऊन त्यांना हा आशेचा किरण दाखव. हे तत्त्वज्ञान त्यांना आचरणात कसे आणायचे ते सांग. एवढंच माझं मागणं आहे. जुलियनने त्वरित वचन दिलं की हे ज्ञान तो पश्चिमेकडील लोकांना द्यायला तयार आहे. जेव्हा ते दोघे पुढच्या प्रवासाला लागले तेव्हा सूर्यास्त होत होता. असं वाटत होतं की एखादा आगीचा गोळाच दिवसभराच्या कामाने थकून झोपी गेलेला आहे. जुलियनने मला सांगितले की तो क्षण तो कधीही विसरणार नाही. ह्या भारतीय योग्याबरोबर चालताना त्याला असं वाटत होतं की आपला एक भाऊच आपल्याबरोबर चालला आहे, जो आपल्याला आपण जे इच्छिले ते सर्व काही शिकवणार आहे. तो खचितच माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण होता. जुलियनने मला परत तेच सांगितलं. आयुष्यात जे काही थोडंसं महत्त्वाचे क्षण येतात त्यातील हा एक होता आणि हा क्षण त्याचे आयुष्य बदलणारा होता.